मित्रांनो नमस्कार. 17 ऑक्टोबरच्या निर्णयानुसार राज्यात सर्वांनाच 1 ते 8 शिक्षकांना TET बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि ही परीक्षा राज्यभरामध्ये 23 नोव्हेंबरला होते आणि त्याच्याबद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण या शॉर्टच्या माध्यमातून घेत आहोत. TETचा विचार करता भाषिक अल्पसंख्याक उमेदवारांना सोयीची ठरतील अशी परीक्षा केंद्रे परीक्षा परिषदेमार्फत निश्चित करण्यात आलेली आहेत आणि त्यानुसार कोणत्या उमेदवारांची परीक्षा कोणत्या जिल्ह्यात असेल हे सुद्धा आपण या शॉर्टच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, बंगाली माध्यमांच्या उमेदवारांसाठी पुणे आणि चंद्रपूर ही परीक्षा केंद्र असणार आहेत. कन्नड माध्यमांच्या उमेदवारांसाठी ठाणे, सोलापूर आणि सांगली येथे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली असून तेलुगू माध्यमाच्या उमेदवारांसाठी पुणे येथे परीक्षा केंद्र असणार आहेत. सोबतच गुजराती माध्यमांच्या उमेदवारांसाठी ठाणे आणि नंदुरबार येथे परीक्षा केंद्र असणार आहेत. सोबतच बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांची वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हॉल तिकीट्स त्यांची नुकतीच अवेलेबल होती. सिटिंग अरेंजमेंट करण्यात आलेली आहे. परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पालघर, पुणे, धुळे, नंदुरबार आणि जालना येथील उमेदवारांना पुण्यात परीक्षा देण्यात येणार आहे. तसेच नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांना चंद्रपूर येथे परीक्षा केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच मुंबई, ठाणे, नाशिक आणि धुळे येथील उमेदवारांना ठाण्यात, तर पुणे, सोलापूर, सांगली, लातूर आणि धाराशिव येथील उमेदवारांना सोलापूर येथे परीक्षा देण्यात येणार आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी सांगली परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे येथील उमेदवारांना ठाण्यात, तर नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि बुलढाणा येथील उमेदवारांना नंदुरबार येथे परीक्षा देता येणार आहे. मित्रांनो, TET कंपल्सरी केल्यामुळे जवळपास 5 लाख उमेदवार आता परीक्षा देतात आहे. दिवाळीची सुट्टी त्यांनी अभ्यासात घालवली आहे, तरीसुद्धा आता हार मानायची नाही आहे. आता मात्र परीक्षेला सामोरं जायचं आहे, परीक्षेची तयारीला लागायचं आहे. कोणी कितीही अफवा पसरो, कोणी काय करते त्याच्यावरती लक्ष न देता तुम्ही फक्त सध्या अभ्यासावरती फोकस करा. कारण कसं आहे की आज नियम बदलतील, उद्या नियम बदलतील माहीत नाही, परंतु आलेल्या संधीचं सोनं तुम्ही करू शकता. या बातमीचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढून ठेवू शकता, जेणेकरून तुमचं केंद्र कुठे येईल याचा तुम्ही आत्ताच अंदाज बांधू शकता. आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे, सर्व उमेदवारांपर्यंत नक्की शेअर करा. स्टे कनेक्टेड.